हाय, नमस्कार. काय चाललंय आपल्या मित्रांचं, भावा बहिणींचं? तर झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी? तर मित्रांनो अजून काय माझं तर चहा पाणी झालेलं नाही मित्रांनो, कारण की आपला काल पण व्हिडिओ नाही. कारण की कसं होतं मित्रांनो, जरा तब्येतच इथं बिघडल्यासारखी झाली म्हणजे नुसतं चक्कर आणि डोकं उमास असं पित्त झाल्यासारखं झालं. उमेडी बी खाल्ली गोळी, तर तरी पण कसं होतंय, डोकं दुखतंय. कारण की कसं आहे, भरपूर दिवस झाला आपण हॉस्पिटलमध्ये आहे. तर असे गार गार पाण्याने आंघोळ बिंघोळ मस्त असे दररोजच करतो मी बरं का मित्रांनो. फक्त आपल्याला कपडेच इथं चेंज करायला नाही ते. आता हाय ती पण दूध धुतलेली नव्हती. पुन्हा आलो इकडं बाहेर जरा. तर ऑपरेशन हे तर आपल्या आईचं झालेलं आहे, तुम्ही तर बघितलेलंच आहे मित्रांनो. पर जसं म्हणावं असं तसं म्हणजे एवढा काम काय देणार ते, म्हणजे हातपाय जे आहे ना एवढं काय काम देणार ते. तर डॉक्टर आपल्याला म्हणलं होतं की आम्ही काय त्यांची म्हणलं की हातापायाचं आपण सांगू शकत नाही. आपल्याला जे करायचं आहे ते आपलं डोक्याचं करायचं आहे, म्हणजे जीव वाचवायचा आहे. कारण की ती जे असं होते का नाही गाठ मित्रांनो, ते कोमासुद्धा जाऊ शकत होतं ना. मग आता आता समजा आपलं ती म्हणलं की त्या वरल्याच्या हातात सोडा आता तुम्ही. त्यांनी म्हणलं तर चालन, हे होईल. तर त्यातून बी कसं आहे मित्रांनो, मला बी असं वाटतंय की आईला पण मी समजून सांगितलं की म्हणलं तू पण थोडासा प्रयत्न कर, जेणेकरून म्हणलं बसली हलवाय बघ. म्हणजे पाहिजे आहे ना ती पट्टी काल गुंडाळलेली आहे मित्रांनो. पट्टी ही गुंडाळलेली आहे म्हणल्यानंतर ते इथं सिस्टर बी येत होते व्यायाम करायला, म्हणजे ती पायाचा व्यायाम असा गुडघ्यात हे वाकवायचा, ती असा व्यायाम होता. आता मस्ती तरी काय खोटं बोलते का? मस्ती तिला तरी वाटतंय का माझा हात पाय म्हणजे न चालावं असं वाटतंय का? ती पण करायचा तेवढा प्रयत्न करते, पण आता ती पूर्ण जर हे जर नसेल होत तर, म्हणजे हालतच नसलं तर मग तिनं तरी काय करायचं. पण प्रयत्नही केलं पाहिजे असं माझं पण म्हणणं आहे. प्रयत्न तर करत राहा म्हणलं तिला. मग ते हालू नाही तर नाही हालू, पण तुझा प्रयत्न तू चालू ठेव की बाबा तुझं पण असं पाहिजे की मनात की मी चालू शकते या. मग ते काय होतंय, डॉक्टर काय म्हणलं लगे काय होणार नाही, पण हळूहळू ही गोळ्या औषधी आपले चालू आहेत. रक्त हे पातळ करायचे म्हणल्यानंतर होईल. एक ना एक दिवस तर नक्कीच होणार आहे मित्रांनो, त्याला टाईम लागेल. ते काय लगे होणारच आहे, म्हणजे होणार अशी गोष्ट नाही. तरी 20-25% तर हाताला तर फरक पडलेला आहे. हात हलतोय म्हणजे म्हणजे हाताला एवढं नव्हतंही, पण हलतोय, त्यातून बी हात हलतोय आपला. ते आपलं वर जेवता खावता जरी आलं मित्रांनो हाताने, तरी मग पायाचं काय, पाय तर होऊनच जाईल नीट. त्यातून बी आपले ते कर्नाटकची गोळ्या औषध आणलेले आहे, ती पण आपण डॉक्टरच्या सल्ल्याने देणार आहे. तसं काय आपण आपल्या सल्ल्याने काय द्यायची नाही. ती इथं एक आता मित्रांनो आजीला आहे का ना, आजी इथं होती एक. त्यांच्या पिताच्या पिशवीचा जरा प्रॉब्लेम होता. म्हणल्यानंतर त्यांना काय नळी ही घातली होती चेक करायला. तर घातली होती, नंतर मग त्यांची अशी तब्येत अचानकपणेच खराब झाली. तिथे एक्सरे काही काढाय कुठं नेलं तर तिथं आमच्या आईच्या शेजारीच होते ना ती आजी. तर ती अचानकच आजीला नेलं तिथनं, परत त्याला महागारी इथं रूममध्ये आणायला लागली. त्या अचानक आजीला तिथं म्हणजे खाटावर टाकलं. ती आजी अचानकच पडली. गप्प पडल्यावर तर मग तर लय भ्या वाटला असं आईला. परत परत म्हणलं बीपी वाढली, मग तिकडून तिकडं खाली डॉक्टरांनी लगेच पळवत नेलं. कारण की ते आजींचं म्हणजे छातीत पोटात दुखतंय ना, ते पित्ताची हे असल्यामुळे पिशवी काय. जायचं आहे आता मित्रांनो आपल्याला पण. म्हणलं चहा पाणी जरा प्यावं. आता चहा पिलं की मग आपल्याला पण आज आपली पण सुट्टी झालेली आहे काल झालेली आहे सुट्टी. म्हणल्यानंतर गाडी काय रातची आपल्याला काय भेटली नाही, तर आपल्याला गाडी आता बघायची. आता आपण जी गाडीत आलो होतो त्या गाडीवाल्याला काय फोन लावत होतो, तर ती कुठंतरी गेले ते भाडं करायला.
ती कुठंतरी भाडं करायला गेल्यात म्हणल्यानंतर मित्रांनो मग दहिवडीला गेलेला आहे तर कुठं. मग आता तिथनं यायची परत इकडं गाडी यायची कवा यायची. त्याच्यामुळे मग म्हणलं इथनंच आपली बघावी गाडी आणि इथनं गाडी बघली की मग आपलं जावं. कारण की तिथनं यायची परत हिथनं जायचं हिथं येऊन मग हिथनंच आपलं गेलेलं परत त्याला ती मोकळी गाडी येईल ना. कुठनं जरी केलं तरी तेवढंच भाडं घेणार आहे ते. कारण की कसं आहे रिटर्नचंच भाडं घेते ते. मग मोकळा येऊ किंवा बसवून आणू द्या कुणाला, हे असं आहे. परत त्याला अजून 7 दिवसांनी हेल्पाट आहे. कारण की 7 दिवसांनी परत त्याला अजून आणायचं ते टाक हे बघायला. ऑपरेशन म्हणले की म्हणजे डॉक्टरने ते मोठं डॉक्टर जे होतं ते त्यांनी सुट्टी द्यायला सांगितलेली आहे आपल्याला. आणि तिथं सुट्टी द्यायची म्हणल्यानंतर भरपूर जागेवर जायचं मित्रांनो. तिथं कागद काढ तिथं कागद काढ एवढ्या मोठ्या झेरॉक्स आणल्या जमा करायला. म्हणजे कसं कसं कुठले चेकिंग झाले कुठले म्हणजे परत त्याला जरी पेशंट आलं तरी गावलं पाहिजे असं हिशोबात कॉम्प्युटरला फिटिंगच आहे इथं. तर ती फाईल ही समधी जमा करून घेते ते इथं आपल्यापाशी. काय फक्त एक्सरे मिळतात आहे बघा फिल्म. आता बघ कुठल्या तरी गाडी बघावं लागेल आपल्याला. कारण की आता डायरेक्ट आपल्या घरीच जायचं, कुठं जायचं नाही काय नाही कोणाकडनं. डायरेक्ट आपलं थेट जाणे घरी आणि घरनं परत 7 दिवसांनी येणे. तरी त्यातून बी भावा बहिणीनं काय तुम्हाला सांगायचं अजून एक, ते गाडीचा हप्ता केलेला बाउन्स ते हवी ना. आणि त्या मॅडम चालता फोन तर मॅडमला म्हणलं मॅडम हॉस्पिटलमध्ये आहे. हॉस्पिटलमधनं आल्यानंतर म्हणलं लावतो मी भरायला किंवा मी भरेल म्हणलं हप्ता. म्हणजे सविस्तर आपलं बोलणं झालं. तर त्या मॅडमचं म्हणण्यातून काय असं आलं की मला तुला बोलले की किती दिवस दवाखान्यात आहे किती खोटं बोलणार आहे अजून. म्हणलं खोटं नाही बोलत म्हणलं, तुम्ही इथं हॉस्पिटलमध्ये येऊन बघा म्हणलं. नाहीतर मोबाईल व्हिडिओ कॉलचा असेल तर म्हणलं व्हिडिओ कॉल करा म्हणलं अँड्रॉइड पीस असला तर म्हणलं. आता तर कुठं राहिलंच नाही तर साधं पीस, पण अँड्रॉइडच आहे. तर पण त्यांना म्हणलं व्हिडिओ कॉल करून बघा कुठं आहे हॉस्पिटलला. तर ते म्हणतात व्हिडिओ कॉल काय नाही करू शकत आणि समधी खोटं बोलतोयस तू, असं झालं तसं झालं, हप्ता काय भरत नाही तू. म्हणजे गाडी घेऊन दिली एकाला तर बोलणं खावं लागतं एकाला. ती टेन्शन वेगळं डोक्याला मित्रांनो. मग त्या मॅडमला सांगितलं सविस्तर तुम्ही मला आडवं बोलू नका म्हणलं, मला पण तोंड आहे बोलायला आडवं. कारण की कसं आहे हप्ता म्हणजे पैसा हे सर्वस्व झाला या दुनियात मित्रांनो. आता खोटं नाटं म्हणलं त्यांना, तुम्हाला अजून सांगतो म्हणलं त्यांना, तुम्ही म्हणलं माझं नाव सर्च करा म्हणलं तुम्हाला समजेल म्हणलं मी कुठं आहे कुठं नाही ते म्हणलं. त्याच्यावरती हॉस्पिटलमध्ये आहे का काय आहे. पण माणसाला कसं वाटतं हॉस्पिटलमध्ये नाही, इतके दिवस 15-15, 16-16, 20-20 दिवस हॉस्पिटलमध्ये असतं होय. पण ज्याच्यावर वेळ येते त्याला समजतं आहे का नाही हॉस्पिटलमध्ये. ज्याचं त्याचं भाऊ बहिणीनं कसं आहे हाय म्हणल्यानंतर बोलणार, बोलू द्या. आता त्यांना दिसतच नसलं, तिला दिसतच नसलं त्या मॅडमला, तर ते म्हणणारच की तशी. कारण की ती खुर्ची बसलेलं आहे, नोकरीला आहे, सर्व्हिसला आहे म्हणल्यानंतर तिला बोलणं गृहीतच आहे. मला म्हणली गाडी वडायला लावती म्हणली 4-4 जण म्हणलं लावा न्यावळून काय अडचण नाही. चला आता मित्रांनो थोडासा चहा पितो आणि चहा पिऊन आपल्याला घरी जायचं आहे परत त्याला आईला घेऊन. रात्री म्हणलं जायचं पण रात्री म्हणलं गार हवा आहे, परत त्याला ऑपरेशन झालं नाही म्हणल्यानंतर म्हणलं दिवसात जावं आपलं. आणि कसं आहे इथनं गाडी करायची म्हणल्यानंतर मग त्यांना माहिती नाही ना नेमकं जायचं कुठं काय नाही. मॅप टाकले तरी परत अंधाराचं परत त्याला चुकवाक होतेच. मग दिवसाबरोबर गेलं म्हणजे काय अडचण येत नाही. चला